राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानमाता सावित्रीबाई फुले ज्यांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचरणी वंदन करते। पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्र भूमीतील प्रत्येकाच्या मनगटात ज्यांनी ताकद निर्माण केली ते सर्वांचे लाडके दैवत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या तमाम महिला आघाडीला पदरात घेणाऱ्या आणि शिवसेनेला संस्कार देणाऱ्या खऱ्या शिवसेनेला बरं या आमच्या संस्कारकर्त्या ममतामयी मासाहेब मीनाताई ठाकरे ज्यांनी त्या काळामध्ये ही शिवसेना तत्कालीन ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आताच्या पालघरमध्ये ही पोचवली, आमच्या हृदयापर्यंत रुजवली, बिंबवली आणि आम्हाला एकनिष्ठतेचं बळ दिलं। ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीचरणी वंदन करते। शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख, तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांच्या नावापुढे माझी हा शब्द आम्ही लावत नाही, कारण आजही महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मुख्यमंत्री म्हणून स्थान आहे ते एकमेव माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। महाराष्ट्र ज्यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख करते ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सन्माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांचा उल्लेख सातत्याने या देशामध्ये वीरपत्नी म्हणून केला जाता त्या सन्माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी यांना मानाचा मुजरा करते। आणि आज या ठाण्याचे तिसऱ्यांदा खासदार होणारे राजनजी विचारे साहेब यांच्या प्रचारानिमित्त मंचावर उपस्थित ही सगळी महिला आघाडी एकवटण्यात ज्यांचं मोठं श्रेय आहे त्या मातोश्रीच्या खऱ्या संस्कारकर्त्या आणि आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या सन्माननीय रश्मीवहिनी ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय नंदिनी विचारे साहेब, महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी आणि यांच्याच बरोबर ज्या आजही या पडत्या काळामध्ये एकनिष्ठतेने आपल्या आपल्या पक्षासोबत धगधगीत उभ्या आहेत, मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना सलाम। राजकारण काय झालं, राजकारणात काय आहे हे वेगळं काही सांगायची गरज नाही। 2014ला आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील, आम्ही साथ दिली। आम्हाला गरिबांना वाटलं 15 लाख येतील, आम्ही साथ दिली। ते आले का? नाही। त्यांनी आम्हाला काय लावला? चुना लावला। बरं, आणि आम्ही तो लावून त्यांनी सांगितलं आम्हाला 2 करोड नोकऱ्या देतील, दिल्या? काय लावला? लावून त्याच्यानंतर सांगितलं प्रत्येकाला घरकुल देणार, 2 लाख घरकुल देणार, दिले? त्यांनी लावला, आम्ही तो लावून त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही या देशातली महागाई कमी करणार, केली का? म्हणजे काय लावला परत? आम्ही तो लावून त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करतो, केलं का? काय लावलं? आणि आम्ही चुना लावून आम्हाला म्हटले जनधन योजनाची खाती काढा, यामध्ये तुम्हाला सरकारी पैसा येईल। आपण खाती काढली की नाही? काढली। त्यांनी म्हटलं होतं 0 बॅलन्सने खातं उघडावं। माझ्या आदिवासी भागातली एक महिला वहिनी गेली बँकेमध्ये, तिने सांगितलं साहेब 0 बॅलन्सवर अकाउंट ओपन करायचं आहे। म्हणजे 0 बॅलन्स काय? तो बँकेतला अधिकारी म्हणतो मावशी 500 रुपयाची नोट टाक, लगेच तुझं 0 बॅलन्सचं अकाउंट ओपन होतं। आमच्या मावशीने 500 रुपयाची नोट दिली। मैत्रिणींनो फक्त मावशीने नाही दिली, या राज्यामध्ये 0 बॅलन्सच्या नावाखाली देशामध्ये सुद्धा अनेकांनी पैसे भरून खाती ओपन केली। आणि परवा तेरवाच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी आली जनधन अकाउंटच्या माध्यमातून या भाजपाईंनी, मी त्यांना भाजपाईच म्हणते, खरं तर तो पक्ष आता भारतीय जनता पार्टी नव्हे, तो पक्ष आहे भामटा जगला पाहिजे पार्टी। प्रत्येक पक्षाचे भामटे गोळा करायचे, आपल्याकडे न्यायचे, धुवायचे आणि परत त्यांना मोठी मोठी पदं द्यायची। तर या भामट्यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने भूल थापा मारल्या। खरं तर आम्हाला सांगितलं होतं
त्यावेळेला आम्हाला वाटलं खरंच आमच्या देशाचा विकास होईल, पण विकास नाही झाला, आमचा देश भकास होत चाललाय आणि हे दुःख आज प्रत्येक भारतीयाला आहे. अहो किती दहशत असावी प्रादेशिक पक्षांची. आमच्या शिवसेनेची दहशत वाटली म्हणून मोदी, अमित शहाजी या राज्यातले त्यांचे चेले पेले पाठी लागले आणि शिवसेना फोडली. त्यांना वाटलं शिवसेना संपली. अरे गद्दारांनो, शिवसेना संपणारे अजून जन्माला यायचे. शिवसेना काल होती त्यापेक्षा आज अधिक भक्कमपणे संपूर्ण देशभर जास्त जोराने चालणारे. मग त्यांना वाटलं की शिवसेनाला सोडावं, आता राष्ट्रवादी फोडावी, घर फोडावं, म्हणजे कदाचित आमचा विकास आम्हाला करता येईल. परंतु 80-83 वर्षाचा तरुण काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलं आणि आज त्या तरुणासोबत संपूर्ण महाराष्ट्र पुनश्च एकदा राष्ट्रवादी संघटन करण्यासाठी उभा आहे. मग काँग्रेसमधली काही लोक सुद्धा घेतली. अहो एवढं कशाला, या शिवसेनेची दहशत एवढी, संपूर्ण राज्यामध्ये केवळ एक आमदार असलेल्या पक्षासोबत सुद्धा त्यांना काय करावी लागली, युती करावी लागली. ये डर अच्छा है, ये डर होना चाहिए. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये फक्त सत्ता असेल तर ती आता महाविकास आघाडी, त्याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या कुणाचीही नाही. 2014चे जुमले झाले, ज्या वेळेला अमित शहाजींना प्रश्न विचारला 15 लाख देने वाले थे क्या हुआ, केंद्रीय मंत्री गृहमंत्री म्हणतात की वो तो चुनावी जुमला था. आम्ही गप्प बसलो. 2019च्या परत निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये त्याला माहिती होतं जुमले चालणार नाहीत. मग त्यांनी गॅरंटी आता जी आणली त्यावेळेला पुलवामा समोर आणला. मला या सगळ्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे, गेली 10 वर्ष सत्तेमध्ये होतात, पुलवामा हत्याकांड घडलं त्यावेळेला 400 किलो RDX कसा आला याचा शोध तुम्ही लावू शकला नाहीत आणि आता म्हणताय 400 पार. अरे तुम्ही सगळे तडीपार. या वेळेला भारतातली जनता तडीपार केल्याशिवाय तुम्हाला थांबणार नाही. मग 2024ला आणली गॅरंटी. ज्यांनी गॅरंटी आणली ना त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मला प्रश्न विचारायचा आहे. मोदीजी खरं तर एका आईचा सुपुत्र, परंतु कडवट हिंदुत्ववादी म्हणणारे तुम्ही, ज्या वेळेला तुमची आई वारली त्यावेळेला वहिनी यांनी त्यांचे केस सुद्धा दिले नाहीत. आमच्या हिंदू धर्मामध्ये आमच्या कुटुंबातलं कुणी वारलं तर घरातली मंडळी केस देतात, हे त्यांनी कृत्य केलं नाही. त्यांनी पुत्रधर्म पाळला नाही. मग आम्ही वळतो त्यांच्या पत्नीकडं. सन्माननीय यशोदाबेन, 47 वर्षाचा वनवास आमच्या यशोदाबेनला दिला. मोदीजी तुमच्या पत्नीला तुम्ही गॅरंटी देऊ शकला नाहीत, तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला कसली गॅरंटी देता. माझा तिसरा प्रश्न मोदीजींना आहे. मोदीजींनी आमच्या महाराष्ट्रातली एक बहीण राखी बांधत होती, फेसबुकला व्हॉट्सअपला पाहिलं असेल. ती राखी 10 वर्ष बांधत होती. बिचारीला वाटलं मला तिकीट मिळेल आणि मी निवडून येईन, पण तिचं तिकीट सुद्धा हे मोदीजी राखू शकले नाहीत, कारण त्यांचं बंधू प्रेमाची गॅरंटी सुद्धा फोल ठरली. आम्ही म्हटलं भावनाताई या, अगं भावनाताई त्यावेळेला तू म्हणालीस मेरी झांसी नाही दूंगी, पण जर तेव्हा तू म्हणाली असते आमच्या उद्धव साहेबांना साहेब साहेब मरण आलं तरी चालेल पण ही भावना गवळी शरण जाणार नाही, तर तुझं तिकीट पण पक्क होतं आणि तुझी खासदारकी सुद्धा पक्की होती. शिवसेना हा भावनांनी बांधलेला पक्ष आहे. त्यामुळे ज्यांनी गॅरंटी दिली त्यांच्या कोणत्याही गॅरंट्या आता चालणार नाहीत. 400 पारचा नारा लावतात, परंतु या प्रभागामध्ये या लोकसभेमध्ये अजूनही उमेदवार देऊ शकत नाहीत. ही यांची 400 पारची गॅरंटी. आमचा उमेदवार पहिल्या दिवसापासून ठरलेला आहे, नवे गेल्या 10 वर्षापासून ठरलेला आहे. सन्माननीय राजनजी विचारे साहेब हे या मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून तर येणार, कारण या महाशक्ती असलेल्यांची आजही हिंमत नाही राजन विचारे साहेबांच्या समोर उमेदवार देण्याची. उमेदवार धनुष्यबाणावर
की उमेदवार कमळावर, हेही त्यांचं ठरलेलं नाही. आमचा प्रचार सुरू झालाय आणि त्या पद्धतीनं आम्ही फार पुढे गेलेलो आहोत. मला फक्त 2च गोष्टी आपल्यापुढे मांडायच्या आहेत. सिलेंडरच्या भावाच्या बद्दल सातत्यानं बोललं जातं. हो, तो भाव त्यांनी वाढवलाच. महागाई प्रचंड वाढवली. 50 रुपयाची डाळ 180 रुपयापर्यंत नेली. तेल जे 100 रुपयाला मिळायचं आज 180 रुपयापर्यंत तेलाचे भाव गेलेले आहेत. डिझेल पेट्रोल तर विचारूच नका. पण त्याचबरोबर त्यांनी आमचे 2000 रुपये स्वतःच्या हक्काचे ज्या वेळेला आम्ही बँकेत टाकतो ना, त्यावेळेला आम्हाला फक्त 6% व्याज मिळतं. म्हणजे किती रुपये मिळतात? 120 रुपये. माझ्याकडे पैसे नाही म्हणून ग्रामीण भागातली महिला 2000चं कर्ज घेते ना, त्या कर्जाच्या वेळेला तिला 13% एवढं त्याचं व्याज भरावं लागतं. स्वतःच्या 2000 रुपयाच्या घेतलेलं जे कर्ज, त्या कर्जावर 13%ने तिला 260 रुपये. आणि ज्या वेळेला ती खरेदी करायला जाते ना, त्यावेळेला 2000वरती 18% GSTचे तिला 360 रुपये मोजावे लागतात. मोदीजींनी अशा प्रकारे तुमच्या आमच्या खिच्यावर अगदी सहजपणे सभ्य भाषेत सशस्त्र दरोडा टाकायला लावलेला आहे. त्यांनी म्हटलं असेल PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून पैसे देतो, पण मैत्रिणींनो 1 लाखाचं खत बी बियाणं आमचा शेतकरी घेत असेल त्याला 18% GST म्हणजे जवळजवळ 18,000 रुपये भरावे लागतात. आणि त्या 18,000तले आपल्या किसानाला किती मिळतात? फक्त 6,000. पुन्हा खिच्यामध्ये किती गेले यांच्या? किती? 12,000. पुन्हा आपल्याला काय लावला? यावेळेला चुना लावून घ्यायचा आहे का? यावेळेला आपली लोकशाही वाचवायची आहे की नाही? आमची लोकशाही वाचवायची असेल तर यावेळेला आग देणारी, आग निर्माण करणारी, समाजाला प्रकाश देणारी मशाल आपण सगळेजण घेऊन जाऊ. माझ्या पुढे अनेक वक्ते बोलणारे आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी आपली रजा घेते. येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानामध्ये मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने 80% आमचा विजय झालेला आहे. पण लीड जी आहे ना, ती लीड वाढवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना राजनजी विचारे यांच्या मशाल चिन्हावरती